हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना? तेल घालायचं आहे 2 चमचे. भेंडी असे उभेच 1-1 इंचाचे असे चिरून घेतलेले आहेत आणि त्यांना मधनं चिरलेलं आहे थोडं. म्हणजे काय होतं, भाजीत आपण तिखट मीठ घालतो ना, ते आतपर्यंत जातो. भेंडी फ्राय करणार आहोत आपण आता. मोहरी घालायची आहेत आणि जिरे घालायचं आहे. हिंग घालायचे आहेत. कढीपत्ता घालायचा आहे. तुम्ही जर लसूण खात असाल तर लसूण तेलामध्ये घालून वाफवून घ्या. मी तर कोणताही लसूण कांदा काय वापरलेला नाही आहे भाज्यामध्ये. आता भेंडी घालून घ्यायची आहे आणि चांगली 2 मिनटं भाजून घ्यायची आहे. चिकट पूर्ण जायला पाहिजे एवढा वेळ चांगली अशी भाजून घ्यायची आहे. याला भाजायला वेळ लागतो. सगळं दाखवत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी चिकट गेल्यावरच दाखवलेला आहे. पूर्णपणे चिकट आता गेलेलं आहे आणि उभं चिरल्यामुळं जास्त चिकट पण भेंडी होत नाहीत. जर तुम्ही पातळ बारीक चिरले ना, भेंडी चिकट होतात. उभं चिरल्यामुळे भाजी लवकर पण तयार होते, जास्त वेळ भाजायला पण लागतच नाही आहे. अशा प्रकारे करत जा. आणि रात्री चिरून ठेवलं आणि सकाळी केलं तर फ्रीजमध्ये ठेवून तरी पण चालतं, डब्याला गडबड असेल तर. आता मीठ घालायचे चवीनुसार आणि 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 2 चमचे. कूट भरपूर असला ना भाजी छान लागते. तर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भाजी केली ना खूप छान लागते, टेस्टला पण खूप छान लागते. भाजी आपली तयार झालेली आहे. थोडं वाफवण्यासाठी याला झाकून ठेवायचं आहे. धन्याचा कूट घातलेला आहे मी तर. आणि याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपणच वाफते भाजी. पाणी सुटून जास्त तेल लागत नाही. बाहेर काय करतात, लग्नामध्ये वगैरे तळून घेतात भेंडी, त्यामुळं तेलकट जास्त होते. आपण तेल पण जास्त वापरलं नाही आहे. साखर घालायची आहे थोडीशी चवीला आणि कोथिंबीर घालायची आहे. भाजी आपली तयार आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डीप फ्राय भाजी पण तयार आहे. अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.